झालेला आहे। आता आम्ही तुम्हाला पुढचं आपल्या फॅक्टरीमध्ये कसं सोनं चढवलं जातं ते बघूया, चला सोबत। गुरु दत्ताचं दर्शन घेतल्याशिवाय मी फॅक्टरीमध्ये जात नाही, जो शॉपमध्ये सुद्धा येत नाही। आता आपण आलेलो आपल्या फॅक्टरीमध्ये। तुम्ही बघाल तर हे पूर्ण स्टॉक इथे आहे। हा इथे रॉ आम्ही जमा केलेला आहे। भरपूर चैन आहे, बँगल्स आहे, जे हळूहळू गरजेप्रमाणे त्याच्यावर सोनं चढवू। आता आतमध्ये फॅक्टरीमध्ये येऊया आपण। हा जो आपला रॉ बांधलेला होता याला आपण क्लीन करतोय। तर बघा पूर्णपणे फुल एकदम प्युअर कॉपर दिसतंय। पूर्ण डिझाईन दिसेल तुम्हाला। याच्यामध्ये असलेलं डस्ट असेल किंवा काही हात लागलेले असतील हे सर्व क्लीन होतंय पूर्णपणे। त्याला पाण्यामध्ये आपण चांगल्या शुद्ध पाण्यामध्ये क्लीन करतो। आता क्लीन केल्यानंतर याच्यावर सुद्धा एक कोटिंग होईल। एक कोटिंग जे आधी मी तुम्हाला दाखवतोच आहे, ती कोटिंग अशा पद्धतीने एक कोटिंग होईल। अशी एक कोटिंग झाल्यानंतर आणि ही कोटिंग या ड्रम मध्ये होणार आहे। आणि ही कोटिंग झाल्यानंतर मग आपण सोनं कसं चढवतो ते तुम्हाला दाखवणार आहोत। त्याला आपण एकदा पूर्ण येलो ब्रॉन्च केलेला आहे। तो कसा केलेला आहे ते तुम्हाला दिसेल। जे मंगळसूत्र तयार तुम्ही बघितले त्याचंच काम चालू आहे। याच्यामध्ये बघाल हा पीस आता पूर्णपणे क्लीन झालेला आहे। आता याच्यावरती सोनं चढणार आहे। ते सोनं चढवण्यासाठी आपण याला अजून क्लीन करून मग सोनं चढवण्यासाठी घेऊ। आता ही कोटिंग या ड्रम मधनं निघून अशी तयार झालेली आहे। आपण याच्यामध्ये सोनं चढवणार आहोत। याला आता एक फर्स्ट टच होणार आहे गोल्डचा। त्याच्यामध्ये बघाल तुम्ही बबल्स दिसत आहेत, त्याच्यामध्ये गोल्ड चढतंय। ऍक्च्युली जे दिसतंय त्याच्यामध्ये गोल्ड चढतंय म्हणून ते तुम्हाला असं व्हाईटनेस किंवा पांढरं दुधासारखं होण्यासारखं दिसतंय। आता तुम्ही याच्यातनं बघाल तर तुम्हाला इथे हा हलकासा येलो कलर आलेला दिसेल। अजून याच्या पुढे अजून 2-3 प्रोसेस आहे, त्याच्यानंतर तुम्हाला ते एकदम येलो प्युअर गोल्ड सारखं दिसणार आहे। त्याच्यामध्ये हे 3 पाण्याची डीप द्यावे लागतात। आता याच्यावर सोनं चढून झालेलं आहे। हा फायनल फ्लॅश आहे, म्हणजे फायनल टच आहे याला। आता फायनल टच आपण बघा, तुम्हाला इथे सोनं चढताना याच्यामध्ये बघा बबल्स येतात, व्हाईट कलर दिसतोय। त्याच्यावर ऍक्च्युली सोनं चढलं जातंय आणि पूर्णपणे फायनल टच होतोय। आता याच्यानंतर कुठली प्रोसेस नाही, फक्त याला ड्राय करायचंय आणि ड्राय करून याला पूर्ण क्लीन होऊन हा आपल्या काउंटरला टेस्टिंग परत एकदा होईल का सोनं बरोबर चढलंय का। त्याच्यानंतर बारकोड होईल आणि मग नंतरच आपल्या काउंटरला तो विक्रीसाठी। आता झालेला आहे, पूर्णपणे रेडी आहे। आता याला आपण ड्रायर मध्ये तुम्हाला दाखवू। पूर्ण बंच आम्ही याच पीसेसचा टाकलेला आहे, तो काढून तुम्हाला दाखवतो का तो कसा दिसतो। आता हा काढलेला पीस एकदा पुन्हा गरम पाण्यात टाकूया, म्हणजे त्याच्यामध्ये असलेले केमिकल्स हे विरघळून जातील आणि छान अशी शाईन येईल। आता तुम्ही बघाल का ह्याच टाईपचे सर्व गंठण या ड्रायर मध्ये काढलेलं आहे। याच्यामध्ये फुल हीट असते, एकदम चटका लागेल एवढं गरम असतं ते। तर तुम्हाला दाखवतो, हे पकडणं पण खूप अवघड आहे, चटका लागतो इथे। तर याच्यामध्ये तुम्हाला याची फिनिशिंग लक्षात येईल
काय रेडी होऊन तयार झालेलं आहे. आधी इतके दिवस आम्ही तुम्हाला त्याच्यामध्ये सोनं आहे, सोनं सोनं त्याच्यातलं काढून दाखवत होतो, सोनं टेस्टिंगची पद्धत दाखवत होतो. आता सोनं चढवायची सुद्धा पूर्ण प्रोसेस तुम्हाला आम्ही इथे दाखवलेली आहे. आता हे सोनं चढवून पूर्ण ड्राय करून क्लीन करून झालेलं आहे. आता याचं तुम्ही फिनिशिंग बघाल, सोन्यालाही लाजवेल असं हे फिनिशिंग आहे. इथं जवळनं बघा, सोन्याला सुद्धा लाजवेल असं फिनिशिंग आहे. आणि तुम्हाला जर अशी शंका असेल का हे फॅक्टरी दाखवतात, भरपूर लोक व्हिडिओमध्ये फॅक्टरी दाखवतात किंवा कारागीर दाखवतात, सगळं दाखवतात. तुम्हाला जर शंका असेल तर दुकानामध्ये येऊन आमच्या फॅक्टरीला सुद्धा व्हिजिट करू शकतात. त्यामध्ये आम्हाला काहीही प्रॉब्लेम नाहीये. आम्ही काही कोणाच्या दुसऱ्यांच्या कारागिराच्या इथं जाऊन काही व्हिडिओ बनवत नाहीये किंवा दुसऱ्यांच्या फॅक्टरीमध्ये जाऊन सुद्धा व्हिडिओ बनवत नाहीये. ही फॅक्टरी पूर्णपणे आपल्या शॉप मध्येच आहे. तुम्ही कधीही येऊन बघू शकतात. इथं सगळं इन हाऊस तयार होतं. फक्त डिझाईन जे बनवतात कॉपरमध्ये त्यांच्याकडनं माल आम्ही मेक टू ऑर्डर मध्ये बनवून घेतो. डिझाईन्स काही आमच्या असतात, त्याप्रमाणे आम्ही हे सर्व तयार करतो. तर लवकर आरजे ज्वेलर्स मध्ये भेट द्यायची आहे आणि मनामध्ये काही शंका असेल तर ती काढण्यासाठी नक्कीच भेट द्यायची आणि खरेदी करायची आहे. धन्यवाद.